हॅलो मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर आज आपण पाहूयात 4 टक्स ब्लाऊजला टक्स टाकताना त्याचे अंतर किती व कसे घ्यायचे आणि त्याला योकपट्टी कशी जॉईंट करायची ते। जी हुक आणि लूप्स लावायची पट्टी असते तिथून आपल्याला त्याचं सेंटर काढून 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं असतं। परत खाली आपण योकपट्टी लावतो तिथून आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करून वरती 2 इंचावर मार्किंग करायचं। आणि आपण जिथे शोल्डर जॉईंट करतो ना त्या बाजूने आपल्याला त्याचा सेंटर काढून पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायची। सेंटर पासून 5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची आणि चॉकच्या सहाय्याने व्यवस्थित रेषा आखून घ्यायची आणि शोल्डर जॉईंट करतो तिथून आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण दुसरा जो पार्ट आहे तो या पार्टवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा काटोकाट आणि वरून टॅप टॅप करायचं। याने काय होईल की खाली जी मार्किंग केलेली आहे ती या पार्टला पण उमटून येईल। आता आपण त्याच्यावरती टक्स टाकून घेऊया। टक्स टाकताना काय करायचं, क्रॉस टक्स टाकायचे आणि त्याच्यावरती डबल टिप देऊन घ्यायची। याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण ब्लाऊज यूज करायला घेतो तेव्हा त्याची शिलाई निघण्याचे चान्सेस कमी असतात। अशा प्रकारे आपण सर्व जे मार्किंग केलेले आहे त्याच्यावरती टक्स टाकून घ्यायचे डबल टिप मारून व्यवस्थित। दुसऱ्या पार्टला पण जशी मार्किंग आहे त्याच्यावरती आपण टक्स टाकून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे टक्स टाकून आपले झालेले आहेत। तर आता त्याला आपण क्रॉस पट्टी म्हणजे योकपट्टी जॉईंट करून घेऊया। तर 3 आणि 3.5 इंच अशा मेजरमेंटची मी योकपट्टी घेतलेली आहे। ती डबल फोल्ड करून कट करून घ्यायची आणि व्यवस्थित क्रॉसमध्ये अटॅच करून घ्यायची। अशा प्रकारे व्यवस्थित अटॅच करून झालेली आहे। त्याच्यावरती आपल्याला एक दाब टीप टाकून घ्यायचे दोन्ही पार्ट्समध्ये योकपट्टीवरती, व्यवस्थित फिनिशिंग दिसते। आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।